इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. एडिटर एस रविराज रवींद्र चांगो शिंदे, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन प्रदेशाध्यक्ष, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ युनियन, महाराष्ट्र परिवर्तन कामगार सेना युनियन, महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ युनियन, महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचारी युनियन. काल 22 तारखेला दुपारी 3 नंतर ठाणे महानगरपालिकेवर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचाऱ्यांचा बहुउद्देशीय मोर्चा होता. हा संपूर्ण मोर्चा कामगार अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार संघ, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन संयुक्तिक हे आंदोलन होतं. आणि हे आंदोलन भारी भक्कम जवळजवळ 150, 200, 300 कर्मचारी वर्ग पूर्ण त्या ठिकाणी जमा झाला होता. आणि या कर्मचाऱ्यांनी विविध घोषणा, उपोषण, आंदोलनाच्या घोषणा, मोर्चाच्या घोषणा अशा दिल्या. या घोषणांती सदर मोर्चाला संबोधित करण्यासाठी माननीय आमदार संजयजी केळकर विधानसभा एक कामगार मित्र म्हणून तिथे आले, कर्मचाऱ्यांना संबोधित केलं. हा कर्मचाऱ्यांच्या भारी भक्कम मोर्चा पाहून प्रशासनाने ज्या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन ठरवलं होतं त्यांना नोटिसा काढल्या, कारण दाखवा नोटिसाच दिल्या, कारण कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे म्हणून. कर्मचाऱ्यांना अधिकार नाही आहे असं त्यांना सांगितलं गेलं कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांना. परंतु संविधानाने आणि कामगार संघटनामार्फत न्याय हक्क मागण्याचा अधिकार कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांना आहे. ज्या कामगार संघटना आहेत, महाराष्ट्र कामगार संघ, फेडरेशन युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन संयुक्तिक हे असं आंदोलन ठरलं होतं. आंदोलन यशस्वी झालं. आमदार केळकरांनी संबोधित केलं. ज्या 5 मागण्या आहेत विविध, त्या 5 मागण्यांवर आम्ही प्रशासनाला दिल्या. जी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचाऱ्यांना सामावून घेणं, येणाऱ्या कामगारांच्या भरतीमध्ये सामावून घेणं, इन्शुरन्स पॉलिसीज काढणं, त्यांना कायमस्वरूपी आरोग्य सुविधा देणं आणि कायमस्वरूपी घेणं, अशा प्रकारचे सुविधा होत्या, अशा प्रकारच्या मागण्या होत्या. प्रशासनाने, आयुक्तांनी माननीय केळकर साहेबांना याच्यावर आपण बोलून चर्चा करू आणि याच्यावर निर्णय काय ते घेऊ, अशा प्रकारचं सकारात्मक दृष्टिकोन माननीय आमदार विधानसभा यांना दिला. त्या सकारात्मक दृष्टिकोनातून विधानसभा आमदारांना दिल्यानंतर आमदारांनी कर्मचाऱ्यांना ही सगळी माहिती संबोधित करून दिली. आणि या आंदोलनाला माननीय आमदार केळकर साहेब एक कामगार मित्र म्हणून आले आणि कामगार मित्र म्हणून ते प्रत्येक वेळी सहकार्य करतात. जो वारसा हक्काचा प्रश्न होता, लाड पागे समितीचा वारसा हक्काचा प्रश्न जो तडीस नेला, जो 2 जानेवारी रोजी आम्ही महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन आमदार केळकर साहेब बैठक घेतली, प्रशासनाबरोबर बोललो. प्रशासनाबरोबर बोलल्यानंतर बैठकीमध्ये निर्णय झाला. 8 ऑगस्टला कोर्टाचा निर्णय आला आणि शासनाने तातडीने अध्यादेश काढले. सर्व महाराष्ट्रातील नगरपालिका, महानगरपालिकांना लाड पागे कमिटीचा ठरावाचा वारसा हक्काचा अंमलबजावणी करण्यास त्याशिवाय भरती चालू आहे. अशा प्रकारचे विविध मागण्या, आंदोलने माननीय विधानसभा आमदारासारखे जर प्रश्न घेऊ लागले तर हा कामगारांना एक नशीब आहे की आजकाल कोणीही लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, विधानसभा असो, लोकसभेचा असो, कामगारांच्या प्रश्नांवरती बोलत नाही, कामगारांचे ध्येय धोरण विधानसभेत मांडत नाही. परंतु आमदार केळकर साहेब यांनी कामगारांचे ध्येय धोरण मांडले. आणि अभियंता असोसिएशनचे सल्लागार जितेंद्र आव्हाड, डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे सुद्धा विधानसभेत वारंवार कामगारांच्या बाबत बोलत आहेत, विविध प्रश्नावर बोलत आहेत, विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहेत, पाणी प्रश्नावर बोलत आहेत, ट्रॅफिक नियोजनावर बोलत आहेत, ठाणे शहरामध्ये डॅम आला पाहिजे याच्यावर बोलत आहेत, कामगारांच्या प्रश्नावर केळकर साहेब बोलत आहेत. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय यांनी याच्यावर योग्य तो कारवाई करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. आणि त्या हिशोबाने आयुक्त सो यांनी
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून माननीय आमदारांना आश्वासन दिलेले आहे की लवकर त्याच्यावर चर्चा करू आणि लवकर निर्णय घेऊ. त्या हिशोबाने कालचा जो मोर्चा हा यशस्वी झालेला आहे आणि या यशस्वी मोर्चामध्ये कामगार संघटनेचे म्हणजे प्रथमतः महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचाऱ्यांचे प्रदेश अध्यक्ष जे वारंवार गेली 10 वर्ष प्रशासनावर प्रश्न मांडतात, कोविडपासून अजून तीव्रता केलेली आहे आणि गेल्या 2 वर्षात प्रभावीपणे मांडत असताना ज्यांची कामगार संघटना या कामगारांशी नाळ आहे, जुळलेली आहे, अशाच कामगार संघटना यांचे आंदोलन करतात आणि नको ते लोक प्रसिद्धी घेण्यासाठी पुढे येतात. जसं काल आज ठाणे विभागामध्ये बातमी आली. या ठाणे विभागामध्ये आलेल्या बातमीमध्ये आमदार केळकर साहेब कामगार मित्र म्हणून सहकार्य करतात, परंतु ज्यांचा काही कामगारांशी संबंध नाही, त्यांच्या काही सफाई कामगारांशी कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांशी संबंध नाही, काळीसूत्र आंदोलनाचा काही प्रश्नच नाही, परंतु अशा आंदोलन प्रसंगी प्रसिद्धी मिळवण्यासाठी येतात, त्यांची नावं पेपरमध्ये आलेली आहेत. जसं सीताराम राणे, विकास पाटील असे असंख्य लोक आहेत की ज्या प्रशासनाच्या आंदोलनाशी कामगारांच्या आंदोलनाशी काडी मात्र संबंध नाही, कामगारांसाठी कधी साधं भेटीगाठी करायला आलेले नाहीत, कॉन्ट्रॅक्ट कधी न्याय हक्कासाठी भांडायला आले, कधी साधं विचारपूस करायला आलेले नाहीत. अशी लोक काल आंदोलनामध्ये एवढं भारी भक्कम गर्दी पाहून प्रसिद्धीसाठी आले आणि आमच्यासारखे आंदोलन करणारे मुख्य संघटना महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र चांगो शिंदे, जे दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचे 60 वर्ष अबाधित कार्य आहे. कामगार क्षेत्र 25 वर्ष कामगार संघटना त्याच्या चालवत आहेत, कामगार संघटना जिवंत आहे, त्याच्या आधी पण कामगार संघटना आहे. हे अशा प्रकारचं आंदोलनाला एवढ्या मोठ्या संघटनेने हे काल आलेल्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केलं. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचाऱ्यांनी सपोर्ट दिला आणि हा सपोर्ट एवढा अधिकृत होता की कर्मचाऱ्यांना धार आली. मी सातत्याने गेली 2 वर्ष कामगारांच्या म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचारी असतील, सेवानिवृत्त कर्मचारी असतील किंवा नियमित कर्मचारी असतील यांच्याबाबत बोलत असतो. प्रशासनाला वारंवार पत्र देऊन आंदोलनाचे मग 15 ऑगस्टचं आंदोलन असो, 26 जानेवारीचं आंदोलन असो, स्वातंत्र्य दिवसाचं आंदोलन असो, प्रजासत्ताक दिवसाचं आंदोलन असो किंवा 1 मे महाराष्ट्र दिनाचं आंदोलन असो किंवा गांधी जयंतीचं आंदोलन असो, वारंवार आंदोलनाचे इशारे देऊन प्रशासनाकडून कथित मागण्या मंजूर करून घेतो. मग मागील पहिला हप्ता झाला, दुसरा हप्ता 13 मार्च होळीच्या दिवशी आत्मधनाचा इशारा दिल्यानंतर कुठे पाडव्यापूर्व दुसरा हप्ता वाटला गेला. 180 कोटी रुपये दिले की अनेक बातम्या आल्या. ज्या संघटनांचा शिवसेना असो का आणखी कोण असो, अशोक वैती यांनी प्रसिद्धीच्या बातम्या दिल्या, पण खरा आंदोलन केलं ते महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र चांगो शिंदे प्रदेशाध्यक्ष हे जीवावर उदारे होऊन आत्मधनासाठी प्रवृत्त झाले आणि तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या 7वा वेतन दिलं गेलं. तिसऱ्या हप्त्याबाबत पण हे मी संपाचा इशारा दिला 7 ऑगस्टला. संपाचा इशारा दिला 7 ऑगस्टला आणि या संपाच्या इशारामुळे शिवसेना सचिव राम रिपाळे येऊन भेटले, अशोक वैती, माजी महापौर, नगरसेवक भेटले, यांनी सुद्धा आंदोलन चालू ठेवा, योग्य आहे, आम्ही उपमुख्यमंत्री साहेबांशी बोलतो आणि ते बोलले. त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री यांनी आयुक्तांना फोन केला. तातडीने तिसरा हप्ता 7वा वेतनाचा देण्यास भाग पडलेला आहे. परंतु अजूनही 22 तारीख गेली, 23 तारीख उजाडली, आता 25 तारीख येईल. गणपती 27 तारखेला आहेत, 3 दिवसावरती आहेत. आता 23 4 दिवसावरती म्हणजे 3 दिवसावरती गणपती आहे. अजूनसुद्धा 7वा वेतनाचा तिसऱ्या हप्त्याचा पत्ता नाही आहे. त्यामुळे आज मी सर्व संघटनाच्या लोकांना फोनाफोनी केली, आयुक्तांच्या कार्यालयात फोन केला. आज सुट्टी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या PAला फोन केला, साहेब बाहेर आहेत. शिवसेना सचिव राम रेपाळ्यांशी बोललो, त्यांना मांडलं. ते बोलले मी आयुक्तांना बोलतो, तात्काळ देण्याबाबत बोलतो. अशा प्रकारे विविध संघटना प्रतिनिधी यांच्याशी बोलणे करून सातत्याने जागृती ठेवले. त्यामुळे सोमवारी मी प्रशासनाला आधीच उपोषणाचं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे तात्काळ प्रेझेंट
पत्र मी दिलं जाईल आणि मंगळवारपासून बेमुदत उपोषण महानगरपालिका भवनासमोर असेल. याची प्रशासनातील आयुक्तांनी, अतिरिक्त आयुक्तांनी, उपायुक्तांनी दखल घ्यावी की महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र शिंदे बेमुदत उपोषणाला गणपतीपूर्व 26 तारखेला बसणार आहेत. याची नोंद प्रशासनाने घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.